छावा सिनेमा पाहिल्यानंतर अनेक जणांना हा प्रश्न पडला आहे की छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रब खानाने कैद केल्यावर त्यांना सोडवण्याचा प्रयत्न कोणी का बरं केला नाही. तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर इतिहासात जी अनेक नावे अमर झाली ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत. त्यापैकी तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक हे सगळे शिवरायांचे लहानपणापासूनचे मित्र आणि शेवटपर्यंत आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी लढता लढता दारातीर्थी पडलेले नरवीर. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर ज्यांची नावे खरे तर इतिहासात आदरपूर्वक असायला हवीत असे अनेक मानकरी असूनही उपेक्षितच आहेत, अंधारात आहेत. त्यापैकी कोल्हापूरचे ज्योत्याजी केसरकर, कवी कलश, रायप्पा महार यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. ही घटना आहे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून बहादूरगडावर नेण्यात आल्यानंतर स्वराज्यातील फौजेने पुढे काय पवित्रा घ्यायचा या सल्ल्यासाठी महाराणी येसूबाईंचा विशेष संदेश घेऊन 4 लाख मोगली फौजेत घुसून खलिता पोचवण्याचा धाडसी कार्यक्रम रायप्पा महार या वीराने पार पाडला होता. पण बहादूरगडावर आपल्या धन्याची चाललेली विटंबना त्यांना पाहवली नाही. तेव्हा पाणी पुरवणाऱ्याच्या वेशात ते तिथपर्यंत पोचले. रायप्पांनी त्या मिरवणुकीतील एका सरदाराची तलवार हिसकावून आजूबाजूचे 2-4 शिपाई जागेवरच कापत आपल्या धान्याकडे धावले. शंभूराजेंना या अपमानास्पद वागणुकीतून कायमचे मुक्त करण्यासाठी ते स्वतःच्या हाताने ही मोहीम पार पाडणार होते. परंतु तेवढ्यात शेकडो हाशम रायप्पांच्या अंगावर धावली. त्यांनी शंभूराजेंना मुक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाचे जागेवरच तुकडे तुकडे केले. महाराष्ट्रातील सगळे वीर वतनदार जेव्हा शंड होऊन आपल्या माझघरात बसले होते तेव्हा रायप्पा महारसारखी सर्वसामान्य माणसं आपल्या राजासाठी प्राणाचे बलिदान देत होते. त्याचे कारणही तसेच होते म्हणा. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे वतनदारी, अन्याय, अत्याचार यांना पायबंद घालणारी व सर्वसामान्य उपेक्षित शोषित माणसाला न्याय मिळवून देणारी अशी व्यवस्था होती व त्यामुळेच अनेक शोषितांचा उद्धार झाला होता. अशीच सगळी सर्वसामान्य माणसे रयत राजांच्या पाठीशी होती. परंतु वतनासाठी चटावलेले वतनदार मात्र स्वराज्य बुडावे यासाठी अगोदरच देवपाण्यात बुडवून बसलेले होते व स्वराज्य टिकावे म्हणून रयत नेहमीच आपल्या रक्ताचे शिंपण करण्यासाठी तयार होती. रायप्पांच्या बलिदानाने पुन्हा एकदा सिद्ध केले की संभाजी महाराजांच्या बरोबर सर्वसामान्य जनता अलोट प्रेम करत होती व त्यांच्यासाठी बलिदान करण्याची तयारीही त्यांची होती. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील कोणत्या घटनेविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.